श्री गणेशाय नमः. बेसिक फ्लोरल साध्या सोप्या पद्धतीने कसे काढायचे ते आज बघणार आहोत. सुरुवातीला एक स्पायरल काढून आता त्या सभोवताली मी गल्फ डॉट क्रिएट आहे आणि हा तुमचा एकदम बेसिक फ्लोरल फर्स्ट वन रेडी झाला. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पुन्हा स्पायरल काढलेला आहे आणि कमळाला जशा पाकळ्या काढतो तशा पाकळ्या डावी बाजू आणि उजवी बाजू मेंटेन करत तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत आणि वरच्या आणि डाऊन साईडला लीफ पेटल ड्रॉ करून तुम्हाला तिथे हा फ्लोरल जो आहे हा इझी पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. तिसरा अशाच पद्धतीने स्पायरल काढून त्या सभोवताली क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला यू पेटल्स ड्रॉ केलेले दिसत आहेत आणि त्याच्या आतमध्ये स्मॉल साईजमध्ये आपण काढणार आहोत डॉट्स आणि सराउंडिंग एरियाला बोल्ड करून सिंपल आणि साधा सोपा फूल किंवा फ्लोरल आपण कंप्लीट केलेला आहे. अशाच पद्धतीने आज आपण 15 फ्लावर्स एकूणकडे बघणार आहोत. त्यामुळे साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्लोरल्स कसे काढायचे हे आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा बेस सेम ठेवलेला आहे पहिल्या 4 फ्लोरलमध्ये आणि लीफ पेटल आणि त्याच्या आतमध्ये गल्फ डॉट ड्रॉ करून सिंपल ब्युटिफुल असा फ्लोरल इथे क्रिएट केलेला आहे. बेस चेंज करत मी इथे लीफ म्हणजेच 2 पानं घेतलेली आहेत, त्यावरती 3 कवर लाईन आणि 3D कटिंग देऊन मी पेटल्स ड्रॉ केलेले आहेत. आता सभोवताली क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज मी त्यांना बोल्ड करत आहे आणि बोल्ड करता करता आपला 5th वन फ्लोरल जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. पुन्हा इकडे जो बेस आहे तो आता हळूहळू चेंज करत आहोत आणि ड्रॉपचा बेस मी इथे घेतलेला आहे आणि कमळाच्या पाकळ्या जशा डाव्या आणि उजव्या बाजूने काढतो तशाच इथे ड्रॉप शेप डावी आणि उजवी बाजू मेंटेन करत काढून त्यानंतर 3D म्हणजेच 3/4 पेटल 3/4 पाकळी तुम्हाला प्रत्येक क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज ह्या डायरेक्शनमध्ये ड्रॉ केल्यानंतर असा कटवर्कमध्ये एक फ्लोरल तुमचा रेडी होणार आहे. आता बेस मी घेतलेला आहे स्पायरल आणि आपण बेसिक पिकॉक जसे ड्रॉ करतो तसे 4 डायरेक्शनमध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ अशा 4ही डायरेक्शनमध्ये ते ड्रॉ करून वरती 3D पेटल ड्रॉ केल्याने एक नवीन फ्लोरल तुम्हाला इकडे बघायला मिळेल. पुन्हा बेस चेंज केलेला आहे कारण की प्रत्येक फ्लोरलमधून काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळणार आहे. आता एक टायनी पिकॉक ड्रॉ केलेला आहे किंवा बेसिक पिकॉक पण तुम्ही म्हणू शकता आणि सेम त्याच्या सराउंडिंग एरियामध्ये क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज 3D पेटल्स म्हणजेच 3/4मधून ड्रॉ होणारी काढली जाणारी एक पाकळी त्यावरती पुन्हा लास्ट लेअर जी असेल ती मी पिकॉकची ठेवलेली आहे. अशा पद्धतीने साधा आणि सोप्पा बेसिक फ्लोरल तुमचा ड्रॉ झालेला आहे. 9वा शेप हा रांगोळीमध्ये तुम्ही बघितलाच असेल. हा बेस घेऊन त्यावरती मी त्याला कवर केलेला आहे 3D पेटल्सनी आणि पुन्हा त्यावरती ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आणि सब डायरेक्शनमध्ये मी पिकॉक्स ड्रॉ केलेले आहेत आणि साधा सोप्पा असा फ्लोरल तुम्ही रेडी करू शकता. बघा याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, खूप जास्त अवघड नाही आहे. खूप बेसिकपासून तुम्ही हे फ्लोरल्स डिझाईन्स तयार करू शकता आणि स्वतःचे सुद्धा क्रिएशन्स तुम्ही तयार करू शकता. हे माझे क्रिएशन्स आहेत, तुम्ही ह्याचा नक्कीच उपयोग करून घ्या आणि नवनवीन फ्लोरल जे आहेत डिझाईन्स काढायला शिका. हाच व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश आहे. ह्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा 10वा फ्लोरल कंप्लीट करू शकता. फक्त तुम्हाला एक आयडिया मिळेल की फ्लोरल्स कशी काढली जातात, की कंपल्सरी नाही आहे प्रत्येक फ्लोरलचा बेस हा एकसारखा असतो असं नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक फ्लोरलचा बेस तुम्ही चेंज करू शकता. वेगवेगळ्या पाकळ्यांना एकत्र करून तुम्ही नवनवीन फ्लोरल डिझाईन करू शकता. तुम्हाला कोणीही अडवणार नाही किंवा बोलणार नाही की हा असंच का आहे, बिकॉज इट्स अ क्रिएटिव्हिटी. हे एक आर्ट आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता आणि कस्टमाइज देखील करू शकता. वेगवेगळ्या पेटल्स आणि वेगवेगळ्या आकार जर तुम्ही बेसला घेतले तर तुमचे
असे खूप सारे फ्लोरल्स इथे रेडी होणार आहेत. नेहमी स्पायरलच हवा आहे असं नाही, तर तुम्ही जसं मी आत्तापर्यंत दाखवलं की तुम्ही एक स्पायरल घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही कळी घेऊ शकता किंवा तुम्ही पानं घेऊ शकता किंवा तुम्ही पिकॉक घेऊ शकता किंवा तुम्ही ड्रॉप शेप घेऊ शकता. हे सगळे जे काही घटक आहेत तुम्ही बेसला यूज करून त्याच्या सराउंडिंग एरियामध्ये ओव्हल. आता फुलाला आकार कसा द्यायचा, तर फुलाला आकार प्रत्येक वेळी गोल हा असाच असला पाहिजे हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला फुलाला आकार जर अंडाकृती द्यायचे तर अंडाकृती देऊ शकता, सर्कलमध्ये द्यायचे तर सर्कलमध्ये देऊ शकता. या पद्धतीने तुम्ही तुमचे वेगवेगळे फ्लोरल जे आहेत ते डिझाईन करू शकता. त्यानंतर पुन्हा इकडे मी पानं घेतलेली आहेत आणि हीच पानामुळे यू पेटल्स ड्रॉ केलेले आहेत आणि नवीन फ्लोरल जो आहे तो इथे मी रेडी केलेला आहे. नवीन आयडिया निर्माण कशा करायच्या हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमधून शिकणार आहातच. आणि आत्तापर्यंतचे फ्लोरल तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि साध्या पद्धतीने मी तयार केलेले आहेत. आता मी पुन्हा 2 पानं, पण ती पानं फक्त डायग्रामॅटिक नसून ती मी गल्फमध्ये ड्रॉ केलेली आहेत. त्यांना दोन्ही बाजूला प्रोटेक्ट करून ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा बेस क्रिएट करू शकता. आणि फक्त पानाच्या आतील ज्या शिरा असतात त्या शिरांना दाखवून तुम्ही त्या फ्लोरलला हा बेस कंप्लीट करून तुम्ही हा फ्लोरल जो आहे तो रेडी करू शकता. आता याला असं सोडायचं नाही आहे. तर आत्तापर्यंत शेडिंगची आयडिया मी तुम्हाला दिली नाही, तर ह्या फ्लोरलमध्ये शेडिंगची आयडिया मी तुम्हाला शेअर करून एक नवीन डिझाईन किंवा नवीन आर्ट, नवीन क्रिएशन कसं तयार करायचं हे सांगत आहे. प्लस आउटर लाईन जी आहे ती बोल्ड केलेली आहे. अशा पद्धतीने हा 14वा फ्लोरल जो आहे, 14वा फूल साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कंप्लीट केलेला आहे. जर तुमच्या फ्लोरलचा आकार हा व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या फ्लोरलसारखा जरी नसेल तरीसुद्धा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याला तुम्ही जे क्रिएशन्स तयार केलेला आहे त्याला परिपूर्णता असली पाहिजे आणि त्यातून तो फ्लोरल हा साध्य व्हायला हवा. प्रत्येक फूल हा एकसारखा नसतो, पण तो फूल आहे हे दिसायला हवं. ती क्लिअरिटी, ती स्पष्टता तिथे यायला हवी. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे क्रिएशन्स क्रिएट करू शकता सुंदर, साध्या आणि सोप्या पद्धतीने, आणि तेही बेसिक डिझाईन्सचा वापर करून. आणि नक्की करा आणि एक चांगले मेहंदी आर्टिस्ट व्हा आणि स्वतःचं क्रिएशन्स क्रिएट करून स्वतःचं नाव देखील कमवा. तर 14 आणि 15वा फ्लोरल मी हा शेडिंग देऊन तयार केलेला आहे, कारण की प्रत्येक गोष्टीची तुम्हाला कल्पना यावी हाच यामागचा हेतू आहे. आणि आउटर लाईन बोल्ड करायची आहे. प्रत्येक फ्लोरलची आउटर लाईन बोल्ड केलीच पाहिजे. हा जर तुमचा क्वेश्चन असेल तर असं काही नाही. डिपेंड ऑन लोकेशन्स अँड डिझाईन वी विल डिसाईड. थँक्यू सो मच.